स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार, मी अमोल भामरे आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमी मध्ये स्वागत करतो. आपण आजपासून भूगोल या विषयाचे राज्यसेवेमध्ये, त्याचबरोबर संयुक्त पूर्व परीक्षा आणि MPSC मार्फत इतरही ज्या काही एक्झाम्स घेतल्या जातात, तर त्या एक्झाम्स मध्ये भूगोल या विषयावरती जे काही क्वेश्चन्स पूर्व परीक्षेमध्ये त्याचबरोबर मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत, तर त्या क्वेश्चनचं पेपरचं अनालिसिस आपण दररोज या ठिकाणी बघणार आहोत. या सिरीज मध्ये मी सुरुवात करत असताना 26 फेब्रुवारीची जी काही आपली एक्झाम आहे, संयुक्त पूर्व परीक्षेची कंबाईन एक्झाम प्रिलिम्स, तर त्या दृष्टीने पहिल्यांदा आपण कंबाईन एक्झामचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, तर त्याच्याबद्दलचं डिस्कशन आपण सविस्तरपणे जॉग्राफी या विषयाचं पाहणार आहोत. आज आपण ज्या पेपरचं डिस्कशन बघतोय, तर तो आपला रिसेंटली झालेला जो काही 2020चा पूर्व परीक्षेचा पेपर आहे, त्याच्यामधल्या भूगोल या विषयाचं विश्लेषण आपण या सेशन मध्ये बघतोय. सो क्वेश्चन क्रमांक या सिरीज मधला जर बघितला तर क्वेश्चन नंबर 1 आपण बघू शकता. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं होतं, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे? आपल्याला माहिती असेल, ज्या काही प्रमुख नदी प्रणाली आपण बघितल्या किंवा भारतामधल्या प्राकृतिक भूगोल जर आपण विचारात घेतला, तर त्याच्यामध्ये ज्या काही प्रमुख नदी प्रणाली आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतात, तर त्याच्यामध्ये आपण पश्चिमेकडची जर उत्तर आणि पश्चिम दिशेमध्ये म्हणजेच भारताच्या वायव्य भागामध्ये जी नदीचं खोरं आपल्याला आढळतं, ते नदीचं खोरं म्हणजे सिंधू नदी. सिंधू नदी याच्याबद्दल जर आपण विचारात घेतलं तर त्यामध्ये काही प्रमुख तिच्या उपनद्या आपल्याला बघायला मिळतात. पहिल्यांदा सिंधू नदीबद्दल आपण बोलूयात आणि नंतर आपण क्वेश्चनकडे त्या अनालिसिस स्वरूपामध्ये येण्याचा प्रयत्न करूयात. आपण जर सिंधू नदी जर आपण विचारात घेतली तर आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे या ठिकाणी की सिंधू नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत, त्याच्यामध्ये झेलम आहे, त्याचबरोबर चिनाब आहे, बियास आहे, सतलज आहे, रावी आहे. या ज्या काही सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत, तर या प्रमुख उपनद्या यांचं विभाजन आपण 2 देशांमध्ये केलेलं आहे. एक म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान हा करार झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि या सिंधू पाणी वाटप करारामध्ये हा करार 1960 मध्ये झाला, 19 सप्टेंबर 1960 ला. त्यावेळेला भारताचे पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान होते अयूब खान यांच्या दरम्यान हा करार झालेला होता. याच्यामध्ये असं ठरलेलं होतं की 3 नद्या ज्या काही आहेत, ज्या पश्चिम बाजूच्या आहेत, वेस्टर्न कोस्ट साईडच्या ज्या काही आहेत, तर त्या वेस्टर्न रिव्हरचं जे काही पाणी असेल तर ते पाकिस्तानला वापरण्यासाठी देण्यात येईल, आणि जे काही ईस्टर्न रिव्हर्स आहेत म्हणजे पूर्वेकडच्या ज्या काही 3 नद्या आहेत, तर त्याचं पाणी भारत वापरेल. आता साधारणपणे भारताला कोणत्या नद्यांबद्दलचं पाणी याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे, तर रावी, बियास आणि सतलज आपण जर विचारात घेतलं तर त्या भारताच्या बाजूने आहेत. रावी, त्याच्यानंतर बियास आणि सतलज यावरती भारताचा पाण्याचा अधिकार आहे, आणि सिंधू, झेलम आणि चिनाब या 3 नद्या जर आपण विचारात घेतल्या तर याच्यावरती पाकिस्तानचा पाण्याचा अधिकार असलेला आपल्याला बघायला मिळतो. इव्हन किंबहुना आपण जर जॉग्राफीमध्ये सविस्तरपणे जर बघितलेलं असेल तर सतलज नदी जी आहे, तर त्या सतलज नदीवरती भारतामध्ये जर पंजाब राज्य जर तुम्ही विचारात घेतलं तर त्या ठिकाणी एक डॅम पण आपण बांधलेला आहे, ज्याला आपण भाकरा धरण म्हणतो. भाकरा डांगल प्रोजेक्ट बद्दल तुम्ही ऐकलेलं असेल, तर जे काही भाकरा धरण आहे तर ते कुठे आहे? सतलज नदीवरती आहे. त्याचबरोबर रावी नदी जर बघितलं तर त्याच्यावरती थेनी धरण, ज्यालाच आपण आज रणजित सागर प्रोजेक्ट असं आपण म्हणतो. रणजित सागर प्रोजेक्ट हा पाणी वाटप करार जो होता, तर तो 2019 मध्ये चर्चेमध्ये आलता, कारण की भारताने हा करार रद्द करण्याचं ठरवलेलं होतं. त्यामुळे लगेच त्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन्स विचारलेला होता 2020च्या पूर्व परीक्षेमध्ये. त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. मी आत्ताच बोलत असताना बोललो की ज्या काही पूर्व वाहिनी नद्या आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे पूर्वीकडच्या ज्या काही नद्या आहेत, पूर्वीकडच्या नद्या, पूर्व दिशेकडच्या, त्याच्यामध्ये झेलम आहे. त्याच्यामध्ये आपण जर विचारात घेतलं तर त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं रावी नदी आहे, त्याचबरोबर बियास नदी आहे आणि सतलज नदी. या ज्या काही 3 नद्या आहेत, तर याच्यावरती भारताचं अधिकार आहे पाण्यावरती. आणि ज्या काही आपल्याकडच्या पश्चिम रिव्हर्स आहेत म्हणजे वेस्टर्न साईडच्या रिव्हर्स आहेत, ज्याच्यामध्ये इंडस, झेलम
आणि चिनाब या ज्या काही नद्या आहेत, इंडस म्हणजे सिंधू, झेलम आणि चिनाब या ज्या काही 3 नद्या आहेत, तर याच्यावरती पाकिस्तानचा पाण्याचा अधिकार आहे. सो क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेलं होतं की कोणत्या नद्या या पाण्यावर संपूर्णपणे भारताचा अधिकार आहे. जर पूर्णपणे भारताचा अधिकार आपण जर विचारात घेतला तर या 3 रिव्हर्स आपल्याला सांगता येईल. सो याचा आन्सर आपल्याला काय सांगता येतं, 2 हे आपल्याला सांगता येतं. मी ज्या क्रमाने नद्या तुम्हाला सांगितल्या तो क्रम सुद्धा महत्वाचा याच्यामध्ये आहे. साधारणपणे या क्रमावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स विचारला होतो. सगळ्यात उत्तरेला बघा सिंधू नदी आहे, त्याच्यानंतर ना खाली झेलम नदी आहे, झेलम नदीला पुढे येऊन चिनाब नदी मिळते, त्याच्यानंतर ना पुढे जी काही रावी नदी आहे तर त्या रावी नदी पुढे झेलमला मिळते. त्यानंतर ना आपण जर पुढे बघितलं तर बियास नदी जी आहे तर ती सतलज या ठिकाणी मिळते. बियास नदी आधीच सतलजला मिळते आणि त्याच्यानंतर ना सतलज नदी येऊन पुढे परत सिंधू नदीला मिळताना आपल्याला बघायला मिळते. मग इंडस, देन झेलम, देन चिनाब, देन रावी, देन बियास अँड देन सतलज असा त्याचा क्रम विचारला जातो. म्हणजे उत्तरेकडनं दक्षिणेकडे पण क्रम विचारला जाऊ शकतो, तर तो क्रम सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सो क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबरचा आन्सर मी सांगितलं काय आहे, 2 हे याचा आन्सर आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विचारलेलं आहे तर ते बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलेला आहे खालीलपैकी कोणते लोह खनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे. आपल्याला माहिती असेल लोह खनिज जे असतं तर ते प्रामुख्याने अशुद्ध स्वरूपामध्ये असतं आणि जे काही लोखंड तयार केलं जातं किंवा जे काही पोलाद निर्मिती केली जाते तर त्याच्यासाठी लोह खनिजाचा वापर केला जातो. मग याच्यामध्ये असणारं जे काही लोहाचं प्रमाण आहे याच्यानुसार लोह खनिजाचे प्रामुख्याने 4 प्रकार करतात. त्याच्यामध्ये सर्वोत्तम दर्जाचं जर आपण बघितलं तर ते आहे मॅग्नेटाइट. सर्वोत्तम दर्जाचं लोह खनिज कोणतं तर मॅग्नेटाइट. याच्यामध्ये 72% लोहाचं प्रमाण असतं. त्याच्यानंतर ना 2 नंबरला आपल्याला सांगता येतं 70% ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण आहे ते म्हणजे कोणतं मॅग्नेटाइट. आणि 3 नंबरला आपल्याला सांगता येतं ज्याच्यामध्ये 60% लोहाचं प्रमाण आहे ते म्हणजे कोणतं लिमोनाइट. 60% हे लिमोनाइट मध्ये असतं. मग याच्यामधला चौथा प्रकार कोणता आहे तर तो आहे सिडेराइट. सिडेराइट हे जे आहे तर हे आहे किती 4th नंबरचं. याच्यामध्ये जर तुम्ही लोहाचं प्रमाण बघितलं तर सिडेराइट मध्ये 48% प्रमाण असलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं होतं की खालीलपैकी लोह खनिजाचा सर्वोत्तम दर्जाचा स्रोत कोणता आहे. सो सर्वोत्तम दर्जाचं लोह खनिज कोणतं तर त्याचा आन्सर आपल्याला काय सांगता येईल पर्याय क्रमांक 3 कोणतं मॅग्नेटाइट. क्वेश्चनचं नेचर समजून घेण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे जी काही खनिज संपत्ती आढळते त्याच्यामध्ये लोह खनिजाचे प्रकार आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडे दगडी कोळसा आहेत त्याचे प्रकार आहेत. आयोगामध्ये आलटून पालटून याच्यावरती क्वेश्चन्स विचारला जातो. त्यामुळे इथे जर लोह खनिजाबद्दल विचारलेलं असेल तर अपकमिंग एक्झाम्स मध्ये दगडी कोळशावरती क्वेश्चन येण्याची शक्यता काय असते जास्त असते. मग थोडंसं लोह खनिजाबद्दल इतर माहिती आपण बघूयात. आपण जर लोह खनिजाचा विचार केला तर लोह खनिजाचे जे काही साठे आपल्याला सापडतात तर महाराष्ट्रामध्ये जर प्रामुख्याने आपण जर विचारात घेतलं तर गडचिरोली जिल्हा आहे आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे प्लेस आहे सुरजागड, तर या सुरजागड हे जे काही ठिकाण आहे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी लोह खनिजाचे सर्वोत्तम साठे आपल्याला आढळताना बघायला मिळतात. म्हणजेच गडचिरोली किंवा आपल्याकडचा पूर्व महाराष्ट्र आपण जर विचारात घेतला ज्याच्यामध्ये मराठवाड्या ज्याच्यामध्ये विदर्भामधले जे काही जिल्हे आहेत ते जर विचारात घेतले तर त्या ठिकाणी हे प्रामुख्याने खनिज आपल्याला आढळताना बघायला मिळतात. मग साधारणपणे 2020 ची जी काही आकडेवारी आहे तर याच्यामध्ये जगामध्ये लोह खनिजाचं उत्पादन सर्वाधिक कोणत्या देशामध्ये केलं जातं तर त्यांचा क्रम मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. 2020 चा जर आपण विचार केला तर 2020 मध्ये जर आपण बघितलं तर लोह खनिजाच्या उत्पादनामध्ये ऑस्ट्रेलिया देशाचा पहिला क्रमांक लागताना आपल्याला बघायला मिळतो. सो फर्स्ट रँक कुणाचा लागताना आपल्याला बघायला मिळतो ऑस्ट्रेलियाचा पहिला क्रमांक लागताना आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर आपण जर दुसरा देश आपण याच्यामध्ये विचारात घेतला तर ब्राझील आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती चायना असलेला आपल्याला बघायला मिळतो. ब्राझील आणि देन 3rd रँक कोणता आपल्याला सांगता येईल चायना आपल्याला सांगता येईल. आता हे झालं जगाबद्दलचं वर्गीकरण. मग भारतामध्ये जर आपण विचारात घेतलं तर इंडियामध्ये कोणतं राज्य आहे ज्याच्यामध्ये लोह खनिजाचं उत्पादन सर्वाधिक केलं जातं तर उत्पादनाच्या बाबतीमध्ये जर भारताचा विचार केला तर ओडिसा जे काही राज्य आहे तर ओडिशा राज्यामध्ये सर्वाधिक लोह खनिजाचं काय केलं जातं उत्पादन केलं जातं. या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. जगामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, भारतामध्ये जी घटक राज्य आहे त्याच्यामध्ये ओडिसामध्ये सर्वाधिक उत्पादन होतं,
महाराष्ट्रामध्ये विचारात घेतलं तर गडचिरोली जिल्ह्यामधलं सुरजागड हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्याचं सर्वाधिक उत्पादन होताना बघायला मिळतं. सो या ठिकाणी क्वेश्चन मध्ये सर्वोत्तम लोह खनिज विचारलेलं होतं, तर त्याचा आपल्याला आन्सर सांगता येतं 2, कोणतं? मॅग्नेटाइट. त्यानंतर ना पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला ज्या काही हिमालय आहेत तर त्या हिमालयामधल्या खिंडी विचारलेल्या होत्या. प्रामुख्याने हा मॅप बेस्ड क्वेश्चन आहे. मॅप रिडिंग हे जिओग्राफीमध्ये अतिशय महत्वाचं आहे. जर तुम्ही नकाशे व्यवस्थितपणे बघत गेला, दररोज एक 4-5 मिनिट प्रत्येक नकाशावरती तुम्ही जर थोडंसं रेग्युलरिटी त्याच्यामध्ये वॉच करत गेला, रीड करत गेला, तर नकाशावरती तुम्हाला 3 ते 4 प्रश्न इझिली काय होतात, एक्झाम मध्ये सॉल्व्ह होतात. क्वेश्चन मध्ये तुम्हाला खिंडी विचारलेल्या आहेत. हिमालय पर्वतरांगा जर तुम्ही विचारात घेतल्या तर याच्यामधून वेगवेगळे जे काही घाट मार्ग जातात आणि ज्याच्यामधून 2 ठिकाणं जोडली जातात, तर याच्यामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे हा क्रम विचारायला आपल्याला बघायला मिळतो. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मानखिंड आहे, सिक्कीला खिंड आहे, नीती खिंड आहे आणि झोजिला खिंड आहे. साधारणपणे जम्मू काश्मीर जर विचारात घेतलं तर जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला ही झोजिला खिंड आपल्याला सापडताना बघायला मिळते. कोणती खिंड सापडते? झोजिला खिंड. मग सगळ्यात पश्चिमेला जम्मू काश्मीरच आहे, म्हणून आपण याच्यामध्ये जाऊ शकतो की क्रम लावताना आपण म्हणू शकतो झोजिला खिंड पहिल्यांदा आहे, त्याच्यानंतर सिक्कीला आहे, त्याच्यानंतर मानखिंड आहे आणि त्याच्यानंतर नीती खिंड आहे. नीती खिंड जर साधारणपणे बघितलं तर उत्तराखंड जर तुम्ही विचारात घेतलं तर उत्तराखंडमध्ये तुम्हाला कोणती खिंड सांगता येईल? नीती खिंड सांगता येईल. थोडंसं मॅपच्या थ्रू आपण याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काही हिमालयामधल्या प्रमुख खिंडी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी साधारणपणे हा नकाशा जर आपण विचारात घेतला तर यामध्ये हा जो काही भाग आहे इथे पीर पंजाल रांग जे आहे, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा भाग थोडासा आपण जर विचारात घेतला या ठिकाणी, तर या ठिकाणी जी आहे तर ती आहे आपली झोजिला खिंड. या ठिकाणी कोणती खिंड सांगता येईल तुम्हाला? झोजिला खिंड जी आहे तर ती या ठिकाणी सांगता येते. हा जो एरिया मी मार्क केला त्या ठिकाणी तुम्हाला झोजिला खिंड सांगता येईल. त्याच्यानंतर सिक्कीला तुम्हाला विचारलेली आहे. या ठिकाणी बघा सिक्कीला खिंड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारण्यात आलेली जी आहे तर ती मानखिंड आहे. या ठिकाणी ती मानखिंड आहे आणि त्याच्या थोडंसं तुम्ही पुढे गेला तर त्या ठिकाणी ही नीती खिंड तुम्हाला सांगता येईल. सो या प्रमुख खिंडी तुम्हाला माहिती पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये डिस्कशन किंवा त्याबद्दल थोडंसं व्यवस्थितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये बघावं लागेल. मग क्वेश्चन नंबर 3 मध्ये जे आपल्याला विचारलेलं होतं, तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये पश्चिमेकडून आपण जर पूर्वेकडे गेलो तर पहिली आहे झोजिला खिंड. आणि झोजिला खिंडेबद्दल जर तुम्ही बघितलं तर याच्याबद्दल लक्षात राहू द्या, श्रीनगर पासून लेह किंवा कारगिल हे जे काही ठिकाणं आहेत तर ती कोणत्या खिंडीमुळे जोडली जातात? तर ती झोजिला खिंडीमुळे जोडली जातात. त्याच्यानंतर आहे सिक्कीला खिंड. सिक्कीला खिंड जर तुम्ही विचारात घेतली तर भारत आणि चीन यांच्या दरम्यान जो काही प्रवास होतो किंवा जो काही व्यापार होतो त्याच्यासाठी ह्या खिंडीचा वापर केला जातो. त्याच्यानंतर मानखिंड आहे. मानखिंड साधारणपणे उत्तराखंड आणि तिबेट जे आहे तर त्यांना जोडण्याचं काम मानखिंड करते. आणि नीती खिंड आहे तर ती उत्तराखंड आणि तिबेट यांना जोडण्याचं काम करताना आपल्याला बघायला मिळतंय. सो या प्रमुख खिंडी त्यांचं लोकेशन आपल्याला माहित पाहिजे. सो क्वेश्चन नंबर 3 याचा आन्सर आपल्याला काय सांगता येतं? 2 सांगता येतो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय विचारलेलं आहे ते बघा. खारवट आणि क्षारीय मृदेस, खारवट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात. खालीलपैकी अचूक पर्याय कोणता? साधारणपणे जमिनीचा जो काही सामू असतो तर त्या सामूच्या आधारावरती जमिनीचं प्रामुख्याने आपण वर्गीकरण करत असतो. म्हणजे साधारणपणे हे जे वर्गीकरण केलं जातं तर जमिनीचा सामू म्हणजे सॉइल पीएच या आधारावरती आपण वर्गीकरण करतो. साधारणपणे आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल, जर जमिनीचा पीएच 7 असेल तर त्यावेळेला ती जमीन जी असते तर ती उदासीन असते, जिला आपण काय म्हणत असतो? न्यूट्रल सॉइल आपण म्हणत असतो. जर पीएच व्हॅल्यू 7 असेल तर ती सॉइल काय असते? न्यूट्रल असते. दुसरा मुद्दा समजून घ्या, जर पीएच व्हॅल्यू ही 7 पेक्षा कमी असेल, म्हणजे जमिनीचा पीएच हा 7 पेक्षा जर कमी असेल तर त्या जमिनीला आपण ऍसिडिक सॉइल म्हणत असतो. ऍसिडिक सॉइल आपण तिला म्हणतो. ऍसिडिक सॉइल हिलाच आपल्याकडे मराठीमध्ये म्हणलं जातं तर ती आम्लधर्मी मृदा आपण हिला म्हणतो. आम्लधर्मी मृदा, आम्लधर्मी मृदा आपण हिला म्हणतो. ओके, आम्लधर्मी मृदा. आणि जर जमिनीचा पीएच लेट्स सपोज हा 7 पेक्षा जास्त असेल, म्हणजे अबव 7च्या जास्त असेल, तर त्यावेळेला त्या सॉइलला आपण म्हणतो बेसिक सॉइल. हिला आपण काय म्हणतो? बेसिक सॉइल म्हणतो. आणि बेसिक सॉइलला जर आपण विचारात घेतलं तर तिला विम्ल किंवा आम्लारी असं आपण म्हणत असतो.
असं आपण याला म्हणत असतो. आता पुढचा मुद्दा समजून घ्या. ज्या वेळेला पीएच ची व्हॅल्यू वाढलेली असते, ज्या वेळेला जमिनीमध्ये पीएच जे आहे तर त्या पीएच ची व्हॅल्यू काय झालेली असते, वाढलेली असते, तर त्यावेळेला त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण काय झालेलं असतं, जास्त झालेलं असतं. मी काय बोललो ते लक्षात आलंय का? ज्या वेळेला मृदेमध्ये पीएच ची व्हॅल्यू वाढते, म्हणजे ज्या वेळेला सॉइल बेसिक बनते, तर त्यावेळेला त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण जे आहे तर ते वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग जे काही क्षारांचं मृदा आहे तर त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण काय होतंय, वाढतंय. मग साधारणपणे जर बेसिक सॉइल आपण विचारात घेतली तर बेसिक सॉइल हे आपल्याला 2 गटांमध्ये विभागता येते. जर जमिनीचा पीएच हा 8.5 पेक्षा कमी असेल, 8.5 पेक्षा काय असेल, कमी असेल, म्हणजे याच्या दरम्यान जर पीएच व्हॅल्यू असेल तर त्या सॉइलला आपण क्षारयुक्त जमीन म्हणतो. क्षारयुक्त जमीन तिला म्हटलं जातं, तिलाच आपण म्हणतो सलाईन सॉइल म्हणतो. सो या जमिनीला काय म्हटलं जातं, क्षारयुक्त मृदा आपण याला म्हणतो. क्षारयुक्त मृदा. क्षारयुक्त मृदा केव्हा म्हटली जाईल, सलाईन सॉइल केव्हा म्हटली जाईल, ज्या वेळेला पीएच व्हॅल्यू ही 8.5 पेक्षा कमी असते, 7 ते 8.5च्या दरम्यान असेल तर. त्याच्यानंतर जर पीएच म्हणजे क्षारांचं प्रमाण या ठिकाणी आपण कंट्रोल केलं नाही किंवा जमिनीमध्ये वेगवेगळ्या मेथड्स वापरल्या नाही, फॉर एक्झाम्पल ज्या वेळेला क्षार प्रमाण वाढतं तर त्या जमिनीमधून क्षारांचा निचरा केला पाहिजे, त्याच्यासाठी जमिनीला जास्त प्रमाणामध्ये पाणी देऊन तो निचरा करता येतो. दुसरा मुद्दा असतो की त्याच्यामध्ये काही घटक आपण काय केले पाहिजे, मिक्स केले पाहिजे. आपण जर या उपाययोजना राबवल्या नाही तर या क्षारयुक्त जमिनीचं रूपांतर हे आपल्याला चोपन जमिनीमध्ये होताना बघायला मिळेल. म्हणजेच क्षारयुक्त जमिनीची पुढचा टप्पा जर तुम्ही बघितला तर तो कोणता सांगता येतो आपल्याला, चोपन जमिनी आपल्याला सांगता येतो. आणि चोपन जमिनी तुम्ही ऐकलेलं असेल, ज्याला आपण काय म्हणत असतो तर त्याला आपण अल्कलाईन सॉइल म्हणत असतो. सो सलाईन सॉइल आणि अल्कलाईन सॉइल या दोन कोणत्या आहेत तर बेसिक सॉइलचाच प्रकार आहे. मग इथे एक मुद्दा फक्त लक्षात घ्या, ज्या वेळेला जमीन ही ऍसिडिक बनते तर त्यामध्ये काय ऍड केलं जातं ती जमीन सुधारण्यासाठी, तर त्यामध्ये लाईम ऍड केलं जातं. लाईम म्हणजेच काय ऍड केला जातो, चुना ऍड केला जातो. आणि ज्या वेळेला जमीन ही बेसिक बनते म्हणजे क्षारांचं प्रमाण वाढलेलं असतं तर त्यावेळेला ती जमीन सुधारण्यासाठी आपण काय ऍड करतो तर त्याच्यामध्ये जिप्सम ऍड केलं जातं. काय ऍड केलं जातं, जिप्सम हे याच्यामध्ये ऍड केलं जातं. लक्षात राहू द्या, हे दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. जिप्सम याच्यामध्ये वापरतात आणि याच्यामध्ये काय वापरतात, लाईम वापरतात. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, क्षारयुक्त मृदेचं दुसरं नाव कोणतं आहे, तर क्षारयुक्त मृदेचं दुसरं नाव आहे कोणतं, चोपन जमीन. हे याचं काय सांगता येईल आपल्याला, दुसरं नाव सांगता येतं. काय नाव सांगता येईल, चोपन जमीन हे याचं दुसरं नाव. सो आन्सर क्रमांक 2 आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आपण जर विचारात घेतला तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आपण जर महाराष्ट्र विचारात घेतला तर महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यानं असलेली आपल्याला बघायला मिळतात. या 6 राष्ट्रीय उद्यानांमध्ये एक राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. पेंच राष्ट्रीय उद्यानालाच आपण महाराष्ट्रामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान या नावाने ओळखतो. साधारणपणे आपलं नागपूर जर आपण विचारात घेतलं तर त्या नागपूरमध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान असलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग पेंच व्याघ्र प्रकल्प जर आपण विचारात घेतला तर पेंच व्याघ्र प्रकल्प हा साधारणपणे आपल्याकडे 2 राज्यांमध्ये आहे, एक म्हणजे महाराष्ट्र आणि दुसरं म्हणजे मध्य प्रदेश. सो आन्सर जर याच्यामध्ये विचारात घेतलं तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. परंतु 6 राष्ट्रीय उद्यानं सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. या क्वेश्चनच्या आजूबाजूची इन्फॉर्मेशन जर बघितली तर 6 राष्ट्रीय उद्यानं जर आपण विचारात घेतली तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे जे चंद्रपूरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपण बघितलं तर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे जे आपल्याला गोंदियामध्ये असलेलं बघायला मिळतं. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान ज्याला आपण पेंच व्याघ्र प्रकल्प पण म्हणतो तर तो नागपूरमध्ये आहे. त्याच्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे मुंबई उपनगरमध्ये आहे ज्याला आपण बोरवलीमध्ये आहे असं पण म्हणतो. गुगामल राष्ट्रीय उद्यान जे अमरावतीमध्ये आहे. आणि 6 नंबरचं जे 2012 मध्ये त्याला युनेस्कोच्या लिस्टमध्ये समावेश करण्यात आला तो म्हणजे चांदोली राष्ट्रीय उद्यान जे कुठे आहे, सांगलीमध्ये आहे. मग याच्यामध्ये महत्वाचे ताडोबा चंद्रपूरमध्ये आहे, नवेगाव बांध गोंदियामध्ये आहे, पंडित जवाहरलाल नेहरू किंवा पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरमध्ये आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली किंवा मुंबई उपनगरमध्ये आहे, गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावतीमध्ये आहे आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, सांगलीमध्ये आहे. सो ही 6 राष्ट्रीय उद्यानं तुम्हाला माहित पाहिजे. सो क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं होतं लक्षात आलंय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय विचारलेलं आहे ते बघा.
2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? सो आपल्याकडे अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या जर तुम्ही विचारात घेतली तर ती कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. साधारणपणे हा क्वेश्चन जर बघितला तर एकदम टिपिकल क्वेश्चन आहे. म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन याच्या आधी आयोगाने विचारले नव्हते, परंतु हा थोडासा ट्रेंड याच्यामध्ये चेंज झाला. मग आता इथून पुढे आपण काय प्रिडिक्शन ठेवायचे या क्वेश्चन्स वरनं, काय अभ्यासामध्ये चेंज केला पाहिजे, की आपण ज्या वेळेला प्रिपेअर करतो तर या वेळेला अनुसूचित जमातीची विचारलेली आहे, कदाचित पुढच्या वेळेला अनुसूचित जातीची विचारली जाईल, हे लक्षात राहू द्या. म्हणजे एससी आणि एसटी ज्या काही पॉप्युलेशन्स आहे त्याच्यामध्ये आता या वेळेला त्यांनी राज्याबद्दल विचारलं. मग थोडंसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा जात असताना महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वगैरे आहे तर त्या बाजूचा अभ्यास आपण याच्यामध्ये केला पाहिजे. त्याच्यानंतर ना क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय विचारलेलं आहे ते बघा. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेला आहे, महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते? आपल्याला पहिल्यांदा हे माहित पाहिजे की लोकसंख्येची घनता म्हणजे काय. दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये जी लोकांची संख्या राहते तिचं जे काही प्रमाण आहे तर त्या प्रमाणाला आपण काय म्हणत असतो? लोकसंख्येची घनता म्हणतो. म्हणजे 1 चौरस किलोमीटर घेतो आणि त्याच्यामध्ये किती लोक राहतात हे आपण 1000 पॉप्युलेशन मागं मोजत असतो. ते जे पॉप्युलेशनचं प्रमाण आहे त्याला आपण काय म्हणतो? पॉप्युलेशन डेन्सिटी, यालाच आपण म्हणतो लोकसंख्येची घनता म्हणतो. मग साधारणपणे क्वेश्चनच्या आन्सरकडे जाण्यापूर्वी आपण भारताची जर घनता जर बघितली, म्हणजे भारतामध्ये आपण जर विचारात घेतलं तर 1 चौरस किलोमीटर मध्ये किती लोकसंख्या आहे, इंडियाची डेन्सिटी जर आपण विचारात घेतली किंवा इंडियाची घनता आपण जर विचारात घेतली तर या घनतेचं प्रमाण जर आपण विचारात घेतलं तर हे घनतेचं प्रमाण आहे. पॉप्युलेशन डेन्सिटी किंवा लोकसंख्या घनता जर आपण भारताची विचारात घेतली तर ते प्रमाण आपल्याला सांगता येतं 382 आहे. 2011 मध्ये भारताची घनता किती आहे तर 382 असलेली आपल्याला बघायला मिळते भारताची. आणि महाराष्ट्राची जर तुम्ही विचारात घेतली तर ती आहे किती? 365. हे पण लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राची किती आहे? 365 आहे. किती आहे महाराष्ट्राची? 365. मग आता भारतामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे माहित पाहिजे की पहिलं आपल्याला काय माहित पाहिजे की कोणती राज्य आहेत ज्याच्यामध्ये सर्वाधिक घनता आहे भारतामध्ये. तर भारतामध्ये सर्वाधिक घनता कोणत्या राज्यामध्ये आहे तर बिहारमध्ये आहे. लक्षात घ्या मी काय बोललो, सर्वाधिक घनता भारतात जर बघितली तर ती कोणत्या राज्यामध्ये आहे तर बिहारमध्ये आहे. आणि सर्वात कमी जर तुम्ही विचारात घेतलं, सर्वात कमी घनता जर तुम्ही विचारात घेतली तर ती कुठे आहे तर अरुणाचल प्रदेश जे आहे तर त्या अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. मग ही आकडेवारी सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसंख्येची घनता किती आहे तर ती केवळ 17 आहे. आणि बिहारमध्ये जर लोकसंख्येची घनता घेतली तर ती आहे 1106. 1106 ही कुठे आहे? बिहारमध्ये आहे. सो हे आपल्याला माहित पाहिजे. मग महाराष्ट्रामध्ये पहिले 5 जिल्हे जे आहे घनतेनुसार ते आपल्याला माहित पाहिजे. सर्वाधिक घनता जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये विचारात घेतली तर ती आहे मुंबई उपनगर. त्याच्यानंतर आपल्याला 2 नंबर लागतो तो म्हणजे मुंबई शहरचा. 3 नंबर आपल्याला सांगता येते लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आहे ठाणे. त्याच्यानंतर आहे पुणे आणि नंतर आहे कोल्हापूर. ठाणे आहे, त्यानंतर 4 नंबरला पुणे आहे आणि नंतर आपल्याला काय सांगता येतं 5 नंबरला कोण आहे? कोल्हापूर आहे. आपण जर याच्यामध्ये जर सर्वाधिक लोकसंख्या मुंबई उपनगरची आहे तर ती आहे 20,980 घनता आहे. मुंबई उपनगरची किती आहे? 20,980 घनता आहे. मुंबई शहरची जर आपण विचारात घेतली तर ती आहे 19,652. 19,652 ही मुंबई उपनगरची आहे, मुंबई शहरची आहे. आणि त्यानंतर ठाण्याची आहे 1157. 1157 कोणत्या याची आहे? ठाणे जिल्ह्याची. पुणे जिल्ह्याची विचारात घेतली तर ती आहे 603 आणि कोल्हापूरची जर विचारात घेतली ती आहे 504. 603 ही कुठली आहे तर ती कुठली आहे? पुण्याची आहे. आणि कोल्हापूरची कोणती आहे तर 504 ही कुठली आहे? पुण्याची आहे. सो हे सर्वाधिक घनतेचे जिल्हे आहेत महाराष्ट्रामधले. मग क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं होतं की घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते? घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते? तर घनतेनुसार आपण आत्ताच बघितला पहिला जिल्हा कोणता आहे तर मुंबई उपनगर आहे. मुंबई उपनगर इथे आहे, इथे आहे. सो हे 2 ऑप्शन आपण पहिल्यांदा इलिमिनेट करूयात. सॉरी, हा एक ऑप्शन आपण काय करूया त्याच्यामध्ये इलिमिनेशन करूया.
ओके, मग 2 उरले. मुंबई नंतर आपण बघितलं मुंबई शहर आहे, इथे ठाणे दिलंय, सो हा पर्याय आपण इलिमिनेट केला. सो पर्याय क्रमांक 3 याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं. जसं घनतेमध्ये सर्वाधिक घनता असणारी हे जिल्हे आहे, तर तशाच प्रमाणे घनतेमध्ये सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्याची आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. सो गडचिरोली जे आहे सर्वाधिक आणि सर्वात कमी हे माहितीच पाहिजे आपल्याला. सो सर्वात कमी जर विचारात घेतलं तर ते कुठली आहे? गडचिरोलीची आहे. आणि गडचिरोलीची घनता जर तुम्ही विचारात घेतली तर ती किती आहे? 74 आहे. सर्वात कमी कोणती आहे? गडचिरोली आहे. गडचिरोली नंतर 2 नंबरला सिंधुदुर्ग आपल्याला बघायला मिळतं, 163 आहे. सिंधुदुर्ग नंतर आपण जर विचार केला तर चंद्रपूर आहे, त्याच्यानंतर रत्नागिरी आणि त्यानंतर यवतमाळ. सो गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं मी रत्नागिरी आणि देन यवतमाळ, असा त्याचा क्रम आपल्याला सांगता येतो. क्लिअर झाला इथपर्यंत? सो गडचिरोलीची घनता किती आहे? 74 आहे. म्हणजे क्वेश्चनच्या आजूबाजूचे एरिया प्रॉपरली आपल्याला काय करायचे? डिस्कस करायचे. त्याच्या आजूबाजूवरती पण प्रश्न विचारला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पुढे बघा. क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे? जनगणना 2001 ते जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक पडतो? हा क्वेश्चन जर तसा बघितला तर एक प्रकारे संदिग्ध क्वेश्चन आहे. संदिग्ध क्वेश्चन का म्हटलं? याने थोडंसं क्लॅरिटी देणं गरजेचं होतं, कारण की लिंग गुणोत्तर आपण 0 ते 6 वयोगटातलं पण आपण बघत असतो. 0 ते 6 हा वयोगट आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण लिंग गुणोत्तर आपण काय करत असतो? काढत असतो. इथे थोडीशी क्लॅरिटी यांनी दिलेली नाहीये. मग मी असं म्हणतो की त्याने डायरेक्टली विचारलेलं असेल, संपूर्ण लोकसंख्येचा विचार केलेला असेल आणि त्यानुसार त्याने लिंग गुणोत्तराबद्दल विचारलेलं असेल. जर त्याने तसं विचारलेलं असेल तर मग लिंग गुणोत्तर जर तुम्ही 2001 मध्ये महाराष्ट्राचं विचारात घेतलं तर 2001 मध्ये महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर होतं 922 आणि 2011 मध्ये जर महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर जर तुम्ही बघितलं तर ते आपल्याला बघायला मिळतं 929. हा डिफरन्स जर बघितला तर तो 7 येतो. या ठिकाणी कुठलाच पर्याय त्याच्यामध्ये आपल्याला बघता येत नाही, परंतु आयोगाने जे आन्सर दिलेलं होतं तर पर्याय क्रमांक 1 दिलेला होता. तो एक संदिग्ध क्वेश्चन आहे, मी असं म्हटलेलं होतं. मग इथल्या फक्त गोष्टी आपण समजून घेऊया, मी त्याच्या आन्सर्स मध्ये जात नाही. मग पुढचा मुद्दा याच्यामध्ये बघा, हे झालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तराबाबत. परंतु 0 ते 6 वयोगटाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा तो फरक येत नाही, कारण की 0 ते 6 वयोगट जे लिंग गुणोत्तर होतं तर ते 2011 मध्ये जर आपण विचारात घेतलं तर 2011 मध्ये हे आहे किती? 852 आहे. 852 हे याच्यामध्ये आहे. आणि 2001 ते 2011 हा कालखंड जर आपण विचारात घेतला याच्यामध्ये सुद्धा तर 2001 ते 2011चा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये सुद्धा जो डिफरन्स आहे, या दोघांमधला जो डिफरन्स आहे तर तो 19चा आहे. हे लिंग गुणोत्तर घटलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये जी घट झालेली आहे तर ती 19नी घट झालेली आहे. कितीनी घट झालेली आहे? 19नी घट झालेली आहे. त्याच्यामुळे इथे त्या मुद्दे लक्षात राहू द्या. मग थोडंसं जिल्ह्यांवाईज बघूया. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 900 किती आहे? 29 आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही विचार घेतला तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे? तर ते आहे रत्नागिरीचं. सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे? तर ते आपल्याला सांगता येतं रत्नागिरी. फर्स्ट क्रमांक काय सांगता येईल तुम्हाला? रत्नागिरी सांगता येईल. रत्नागिरीचं लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक आहे. देन आपण जर बघितलं सिंधुदुर्गचा क्रमांक लागतो आणि देन गोंदियाचा क्रमांक लागतो. 2 नंबरला आहे सिंधुदुर्ग आणि देन कोणता आहे? तर गोंदिया आहे. गोंदियाचा क्रमांक याच्या ठिकाणी लागतो. मग रत्नागिरीचं लिंग गुणोत्तर किती आहे? तर ते आहे 1122. सर्वाधिक लिंग गुणोत्तर रत्नागिरी 1122. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आहे 1036. त्याच्यानंतर आपण जर विचार घेतलं गोंदियाचा आहे 999. आणि जर सर्वात कमी लिंग गुणोत्तर जर तुम्ही विचारात घेतलं तर ते आहे कुणाचं? तर ते आहे मुंबई शहरचं. सर्वात कमी कुणाचं आहे? तर ते आहे मुंबई शहर. मुंबई शहरचं जर तुम्ही विचारात घेतलं तर ते केवळ 832 आहे. केवळ किती आहे? 832 आहे. त्याच्यानंतर मुंबई उपनगर जर विचारात घेतलं तर त्या ठिकाणचं लिंग गुणोत्तर आहे 860. आणि त्यानंतर जर तुम्ही तिसरा क्रमांकाचा जिल्हा जर बघितला तर तो तुम्हाला सांगता येईल ठाणे. त्याच्यामध्ये आहे 886. 3 नंबरला आहे ठाणे 886.
सॉरी 886. ठाण्यामध्ये किती सांगता येईल आपल्याला? 886. हे याच्यामध्ये लक्षात घ्या. टोटल लोकसंख्येबद्दल बोलतोय मी. 11,23,00,000 जी काही आपली लोकसंख्या आहे त्याच्यामधला हा डिफरन्स मी तुम्हाला सांगितला. परंतु 0 ते 6 वयोगटाबद्दल जर विचारलं आयोगाने, तर 0 ते 6 गटामध्ये सर्वाधिक जे आहे 0 ते 6 वयोगटाचं लिंग गुणोत्तर जर विचारलं, तर याच्यामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं? तर सर्वाधिक सांगताना आणि सर्वात कमी सांगताना विचारात घ्या. सर्वाधिक कुणाचं आणि सर्वात कमी कुणाचं? तर सर्वाधिक जे लिंग गुणोत्तर आपण जर बघितलं तर ते सर्वाधिक आहे गडचिरोली जिल्ह्याचं 961. सर्वाधिक कुणाचं आहे? गडचिरोली जिल्ह्याचं आहे. किती आहे ते? 961 आहे. आणि सर्वात कमी कोणाचं आहे? तर ते बीड जिल्ह्याचं आहे. बीड जिल्ह्याचं सर्वात कमी आहे. बीडचं किती आहे? तर बीडचं केवळ 807 आहे. किती आहे? 807 आपल्याला बघायला मिळतं. मग क्वेश्चन मध्ये काय विचारलंय तर ते बघा, लिंग गुणोत्तरामधला फरक विचारलेला होता. क्वेश्चन का चुकीचा आहे हे सुद्धा आपण शोधणं गरजेचं आहे. डिफरन्स विचारलाय, डिफरन्स तेवढा येतच नाही, त्याच्यामुळे क्वेश्चन मी म्हटलं काय आहे? संदिग्ध स्वरूपामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय विचारलेलं आहे ते बघा. खालील विधाने पहा आणि पर्यायी उत्तर तुम्हाला विचारलेली आहेत. मावळ भागात पर्जन्य छायेचा प्रदेशात येत नाही. साधारणपणे आपण जर महाराष्ट्र विचारात घेतला तर महाराष्ट्र, लेट्स सपोज जर महाराष्ट्र आपण जर विचारात घेतला तर आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्र ज्या वेळेला आपण विचारात घेतो तर त्यावेळेला आपल्याला असं बघायला मिळतं, हा जो काही सह्याद्री आहे तर सह्याद्री पर्वत जो आपण विचारात घेतो तर महाराष्ट्रामध्ये काय आहे तर हा जलविभाजक आहे. सह्याद्री पर्वत काय आहे? जलविभाजक आहे. लेट्स सपोज या ठिकाणावरनं आपल्याकडे वारे येतात आणि हे वारे सह्याद्री पर्वताला अडले जातात. त्या ठिकाणी या ठिकाणचं रेनफॉल जर तुम्ही बघितलं कोकणमध्ये किंवा सह्याद्रीच्या घाटाकडचं जर रेनफॉल जर बघितलं पश्चिम बाजूचं, हे जास्त आहे. इथे काय आहे? जास्त प्रमाणामध्ये काय आहे? पर्जन्य आहे. परंतु या ठिकाणी बाष्प जे आहे वाऱ्यांमधलं कमी होतं, त्यामुळे हा जो भाग येतो सह्याद्रीच्या लगून असणारा हा जो काही भाग आहे, जो मावळ किंवा ज्याला आपण इकडे ज्या वेळेला आपण बघतो तर त्याच्यामध्ये जो काही मावळ भाग म्हणतो तर तो भाग पर्जन्य छायेमध्ये येतो. हा भाग इथे पाऊस कमी पडतो तर हा भाग पर्जन्य छायेचा म्हणून म्हटला जातो. हा कोणता आहे? पर्जन्य छाया प्रदेश आपण याला म्हणतो. पर्जन्य छाया प्रदेश म्हणजे जिथे पावसाचं प्रमाण काय आहे? कमी आहे. याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये स्टेटमेंट असं विचारलेलं आहे की मावळ भाग हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही, पर्जन्य छायाच्या प्रदेशात येतो असं पाहिजे होतं. म्हणून हे स्टेटमेंट काय झालं इथे? चुकीचं झालं. इलिमिनेशन मेथड आपल्याला वापरायची आहे. इलिमिनेशन मेथड मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये बघा, अविधान काय आहे ते म्हणतंय बरोबर आहे, चूक. अविधान काय आहे? चूक आहे. पुढे अविधान बरोबर आहे. सो इथे सुद्धा इलिमिनेशन अप्रोच वापरू शकतो आपण. आता पुढे जाऊयात. ब बद्दल काय म्हटलं जातंय? मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखलं जातं. यस, पर्जन्य छायेचा प्रदेश आहे म्हणजे हवामानाशी रिलेटेड संकल्पना आहे. पुढचा, कशेळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कशेळी घाट हा महाड आणि खेड दापोली यांना जोडतो. हा जो घाट आहे तर तो कशाला जोडतो? तर तो महाड आणि प्रामुख्याने खेड ही जी काही शहरं आहेत दापोली मधली तर या दोघांच्या दरम्यान आहे, महाड आणि खेडच्या दरम्यान आहे केशरी घाट. परंतु इथे त्याने काय म्हटलेलं आहे? इथे त्याने म्हटलंय की पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडतो. चूक. पोलादपूर आणि महाबळेश्वरला कोणता घाट जोडतो? तर पोलादपूर आणि महाबळेश्वरला जो घाट जोडतो त्याला म्हटलं जातं आंबेनळी घाट. कोणता घाट म्हटलं जातं त्याला? आंबेनळी घाट जो आहे तर आंबेनळी घाट हा पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडतो. म्हणजे याच्यामध्ये अ आणि क काय आहे? चुकीचं आहे. सो या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर हा पर्याय सुद्धा आपल्याला काय करता येतो? इलिमिनेट करता येतो. मग करेक्ट आन्सर आपण काय सांगू शकतो? फक्त केवळ 2. एक्सप्लेनेशन सोबत मेथड्स पण इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर ना पुढे बघा क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये दर केसा टेकड्या विचारलेल्या आहेत. आपण जर महाराष्ट्र विचारात घेतला या ठिकाणी तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी दर केसा टेकड्या आपल्याला बघायला मिळतात. आणि हा जो जिल्हा आहे या ठिकाणी आपल्याला हा जो काही जिल्हा आहे तर तो कोणता आहे? गोंदिया जिल्हा आहे. गोंदियाच्या खाली कोणता आहे? गडचिरोली आहे. सो दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुम्हाला विचारलंय तर दरकेसा टेकड्या या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे.
क्लिअर आहे. मग इतर टेकड्या सुद्धा तुम्ही बघायला पाहिजे. नागपूरमध्ये कोणत्या आहेत, चंद्रपूरमध्ये कोणत्या आहेत, गडचिरोली कोणत्या आहेत, सुरजागड, भामरागड या ज्या काही आहेत तर त्या गडचिरोलीमध्ये आहे. चिरोली टेकड्या कुठे आहेत हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो टेकड्या इम्पॉर्टंटली मॅपवरती बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय विचारलेलं आहे ते बघा. 2011च्या जनगणनेच्या अनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय. बघा या ठिकाणी मला एक मुद्दा तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे. क्वेश्चन रिपीट होतात. जर तुम्ही त्याच्या आजूबाजूचा अभ्यास केला तर क्वेश्चनची उत्तरं मिळतात. या ठिकाणी एक क्वेश्चन आपण आता बघितलेला होता. त्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं होतं ते बघा. यामध्ये तुम्हाला विचारलेलं होतं की घनतेनुसार तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं होतं घनतेवरती एक क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला होता. घनता कोणत्या याच्यामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा. या ठिकाणी घनतेनुसार विचारलेलं होतं. मी ज्या वेळेला हा क्वेश्चन डिस्कस केला तर त्यावेळेला ह्या फिगर्स डिस्कस केलेल्या होत्या. बरोबर आहे का. या ठिकाणच्या फिगर डिस्कस केल्या आणि सर्वात कमी घनता कुठे आहे गडचिरोलीची, ती आकडेवारी पण मी सांगितली होती की ती 74 आहे. मग हा क्वेश्चन तुम्हाला परत काय विचारला याने, तर क्वेश्चन मध्ये त्याने विचारलेलं आहे की गडचिरोलीची घनता किती आहे. तर गडचिरोलीची घनता आपल्याला काय सांगता येतं, किती सांगता येईल मग आपल्याला, तर 74 सांगता येते. गडचिरोली जिल्ह्याची घनता जी आहे तर ती किती सांगता येईल आपल्याला, 74 सांगता येते. म्हणजे क्वेश्चनचा आन्सर हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळतंय. क्लिअर आहे. म्हणून क्वेश्चन पेपरचा अनालिसिस किती महत्वाचा आहे, त्याच्या आजूबाजूचे घटक किती महत्वाचे आहेत तुम्हाला याच्यामधूनच तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 12 मध्ये बोलूयात. क्वेश्चन नंबर 12 मध्ये काही विधानं दिलेली आहेत. विधानांमध्ये पहिलं विधान काय दिलंय ते बघा. वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे. करेक्ट आहे. वेरूळ लेणी कुठे आहे, औरंगाबाद मध्ये आहे. म्हणजे अविधान काय आहे, बरोबर आहे. अविधान बरोबर असेल तर इथे काय म्हणताय, फक्त ब आणि क बरोबर आहे, चुकीचा. इथे काय म्हणताय, अ आणि ड निधाने काय आहेत, बरोबर आहेत. आणि वरील सर्व विधाने काय आहेत, बरोबर आहे. इलिमिनेशन मेथड आपल्याला बघायची फक्त. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर याच्यामध्ये दुसरं स्टेटमेंट काय केलेलं आहे, तर चांभार लेणी पुणे जिल्ह्यात आहे ते म्हणताय. चांभार लेणी ही पुण्यामध्ये नाही आहे, तर चांभार लेणी ही नाशिक मध्ये आहे. कुठे आहे, नाशिक मध्ये आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. चांभार लेणी नाशिक मध्ये आहे. त्याच्यामुळे ब पर्याय काय झाला, चुकीचा झाला. मग इथे ब विधान काय आहे, चुकीचं आहे. त्याच्यामुळे सर्व विधानं बरोबर नाहीत हे त्या ठिकाणी आपण इलिमिनेट करू शकतो. पुढे बघा. तिसरा, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. किती इझी आहे. आपल्याकडे गाविलगड डोंगर आहेत आणि त्या गाविलगड डोंगरांमध्ये अमरावती जो काही जिल्हा आहे तर अमरावतीमध्ये चिखलदरा आहे. म्हणजे हे सुद्धा विधान काय आहे आपल्याला सांगता येईल, चुकीचं आहे. ब आणि क चुकीचं आहे. आणि मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ड, गवतळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे. गवतळा राष्ट्रीय उद्यान जर बघितलं तर ते कुठे आहे म्हणताय, जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. सो याच्यामध्ये जर बघितलं तर अ आणि ड काय सांगता येईल याच्यामध्ये, बरोबर आहे. परंतु गवतळ्यामध्ये सुद्धा काही क्वेश्चन मार्क निर्माण होऊ शकतो, तर त्याच्याबद्दल पण तुम्ही बघून घेताल. सो याच्यामध्ये फक्त बघा, मी या ठिकाणी सांगेल की क्वेश्चनचा आन्सर ज्या वेळेला आपण बघू तर त्यावेळेला आपण म्हणूयात पर्याय क्रमांक याच्यामध्ये जर बघितला तर पर्याय क्रमांक 3 काय सांगता येतो आपल्याला याच्यामध्ये, बरोबर आहे. म्हणजे इलिमिनेशन मेथड इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जोड्या लावायला विचारल्यात. पहिल्यांदा ज्या वेळेला एखादी फिगर आपल्या समोर येते किंवा स्तंभ आपण जर वाचला, चोला, तुर्भे, फेकरी, पारस, लक्षात यायला पाहिजे आपल्याकडे आपल्याकडे जे काही ऊर्जा साधनं आहेत तर त्या ऊर्जा साधनांमध्ये हे प्रोजेक्ट आहे आणि प्रामुख्याने औष्णिक वीज निर्मिती केंद्र ही आहे. मग फक्त ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ती तुम्हाला लोकेट करायची. ही कोणती आहेत, तर औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. बरोबर आहे का. औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये प्रामुख्याने दगडी कोळशाचा वापर केला जातो. दगडी कोळशापासून जी वीज केली जाते तिला आपण औष्णिक विद्युत ऊर्जा, औष्णिक ऊर्जा म्हणतो. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर चोला हे जे काही आहे तर ते कुठे आहे, तर ते आहे ठाण्यामध्ये. चोला प्रोजेक्ट कुठे आहे, तर ठाण्यामध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुर्भे जर बघितला तर तुर्भे कुठे सांगता येतो, तर मुंबईमध्ये आहे. मुरबेमध्ये सांगता येईल. फेकरी जर बघितला तर तो कुठे आहे, तर फेकरी आपल्याला सांगता येतो भुसावळमध्ये आहे. आणि याच्यामध्ये आपण जर पारस बघितला तर तो कुठे आहे, तर अकोल्यामध्ये आहे. मग 1चं उत्तर 3 पाहिजे. 1चं उत्तर 3 या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक पर्यायामध्ये 3 उत्तर आहे. इथे जरा व्यवस्थित ऑब्झर्व करा तुम्ही. सो फर्स्ट इथे आहे, इथे आहे, इथे पण आहे. ओके. मग इलिमिनेट एक पर्याय आपण होऊ शकतो याच्यामध्ये.
2चं उत्तर 1 पाहिजे आपल्याला, 2चं उत्तर या ठिकाणी नाहीये, 2चं उत्तर 1 पाहिजे या ठिकाणी पण नाहीये. सो एकच पर्याय आपल्याकडे उरतो, पर्याय क्रमांक 3 ही आपल्याला याच्यामध्ये आन्सर सांगता येईल. सो इलिमिनेशन मी प्रत्येक मेथड्स मध्ये वापरत चाललेलो आहे, ते फक्त आज थोडंसं लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे की क्वेश्चन मध्ये महाराष्ट्रातील घाटांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलेला आहे. आता याच्यामध्ये कोणते घाट विचारले ते पहिल्यांदा बघूयात. याच्यामध्ये थळघाट विचारलाय. थळघाट जर तुम्ही विचारात घेतलं तर थळघाट कुठे आहे, तर मुंबई आणि नाशिक मध्ये, यालाच कासारा घाट पण आपण म्हणतो. दुसरा मुद्दा याच्यामध्ये विचारलाय कुंभारली घाट. कुंभारली घाट हा कराड आणि चिपळूणच्या दरम्यान आहे. त्याच्यानंतर विचारलाय आंबा घाट. रत्नागिरीचा माणूस आंबे खायला जातोय, म्हणजे रत्नागिरी आणि कशामध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आंबा घाट आहे. आणि त्याच्यानंतर आंबोली घाट हा कुठे आहे, तर आंबोली घाट हा सावंतवाडी कोकणमध्ये आहे. मग एक साधारणपणे आपण जर असं म्हटलं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर सेंटर पॉइंट थोडासा आपण बघूया. याच्यामध्ये प्लेसेस घेत असताना लेट्स से सपोज आपण नाशिकला आहोत, नाशिक पासून मुंबईला चाललोय आपण, या बाजूला आपण आलो मुंबईला. सो मुंबईला येत असताना जो घाट लागला तर तो घाट कोणता लागला आपल्याला, थळ घाट लागला. याला आपण काय म्हटलं, थळ घाट म्हटलं. लेट्स से सपोज मुंबईवरून माणूस आला आणि तो म्हटला आता परत पुण्याला जाऊया. सो पुण्याला जात असताना त्याला कोणता घाट लागेल रे, मुंबई पुणे दरम्यान जर तुम्ही बघितला तर तो कोणता घाट आहे, बोर घाट आहे. या ठिकाणी कोणता घाट लागला त्याला, बोर घाट लागला. त्याच्यानंतर पुण्यातनं तो म्हटला आता त्याला साताऱ्याला जाऊया, सातारा. आणि साताऱ्याला जात असताना त्याला कोणता घाट लागेल, तर खंबाटकी घाट लागेल. सातारा या ठिकाणी कोणता घाट लागेल, तर कोणता लागेल, खंबाटकी घाट लागेल. आता साताऱ्यामध्येच कराड आहे, मग थोडंसं खाली आलो आपण कराडकडे. या ठिकाणी आहे कराड, आणि कराड आणि चिपळूणच्या दरम्यान कोणता घाट आहे त्याने विचारलाय, तर कराड आणि चिपळूण या ठिकाणी आहे. तर कराड आणि चिपळूण मध्ये कोणता घाट मी सांगितला, तर कराड आणि चिपळूण मध्ये मी सांगितला कुंभारली घाट आहे. कोणता घाट सांगितला, या ठिकाणी मी सांगितला कुंभारली घाट आहे. त्याच्यानंतर पुढे थोडंसं आपण आलो, त्याच्यानंतर आपण जंक्शन पकडलं कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये हे कोल्हापूर आहे, लेट्स से सपोज कोल्हापूर आहे, कोल्हापूर. आता कोल्हापूर मधून तुम्हाला लेट्स से सपोज जायचंय कुठे, तर रत्नागिरीला जायचंय. कोल्हापूरच्या थोडंसं या बाजूला रत्नागिरी आहे. रत्नागिरी इथे जर तुम्हाला जायचं असेल तर ते आहे कोणतं, तर आंबा घाट आहे. कोणता आहे, आंबा घाट आहे. आणि याच्यानंतर खाली तुम्ही जर आला, या ठिकाणी खालच्या बाजूला जर तुम्ही आला तर या ठिकाणी जो आहे सावंतवाडी आहे. आणि सावंतवाडी पासून तुम्हाला बेळगावला जायचंय. हे जे प्लेस आहे तर ते आहे सावंतवाडी. आणि सावंतवाडी पासून तुम्ही कुठे चाललाय, बेळगावला चाललाय. हे बेळगाव. याच्यामध्ये दरम्यान जो आहे तर तो आहे आंबोली घाट. इथे आहे आंबोली घाट. मग तुम्हाला क्रम विचारलाय उत्तरेकडून दक्षिणेकडे. सो थळ घाट, त्याच्यानंतर तुम्हाला जे पर्याय दिले त्याच्यानुसार जर गेला, थळ घाट, देन कुंभारली घाट, देन आंबा घाट आणि देन आंबोली घाट. सो पर्याय क्रमांक जर तुम्ही याच्यामध्ये विचारात घेतलं तर तुम्हाला काय सांगता येईल. सो पर्याय क्रमांक याच्यामध्ये 1 जो दिलेला आहे तर तो काय आहे, याच्यामध्ये बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जो आहे तर तो काय आहे, याच्यामध्ये करेक्ट आहे. थळघाट, देन कुंभारली घाट, देन आंबा घाट, देन आंबोली घाट. मॅप रिडिंग इट इज व्हेरी इसेन्शियल. म्हणजे तुम्ही जे क्वेश्चन्स बघितले, 15 क्वेश्चन विचारले तर 5 ते 6 क्वेश्चन्स हे मॅप वरती सुटतात. त्याच्यामुळे वाचण्यापेक्षा थोडंसं आपण कशावरती भर द्यावा, तर त्या ठिकाणी याच्यामध्ये भर द्यावा. तापी पूर्णा खोऱ्याबद्दल विचारलेलं आहे. आपल्याकडे काही महत्वाची नद्यांची खोरी आहेत, तर त्याच्यापैकी आपल्याकडे पश्चिम वाहिनी नद्यांचं जे खोरं आपण जर विचारात घेतलं महाराष्ट्रामधलं, तर 2 खोरी आपल्याला बघायला मिळतात. उत्तरेकडचं सगळ्यात खोरी म्हणण्यापेक्षा नद्या जर विचारात घेतल्या भारतामधल्या तर 2 नद्या आहेत. एक पहिली नदी आपल्याला सांगता येते प्रामुख्याने जर आपण याच्यामध्ये विचारात घेतलं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, लेट्स से सपोज हा भारत आपण जर विचारात घेतला, या ठिकाणी जर विचारात घेतला तर या ठिकाणी एक पर्वतरांग आहे. साधारणपणे अहमदाबाद पासून दिल्लीपर्यंत ही आहे अरवली. अरवलीच्या खाली जर तुम्ही आला तर या ठिकाणी एक लागूनच असणारी पर्वतरांग आहे, जिला आपण विंध्य पर्वतरांग म्हणतो. ही कोणती आहे, विंध्य पर्वतरांग आहे. विंध्य पर्वतरांगेच्या जर तुम्ही खाली आला या ठिकाणी तर तुम्हाला बघायला मिळते ती आहे सातपुडा पर्वतरांग. आणि सातपुडा पर्वतरांगेच्या जर तुम्ही खाली आला तर ही आहे कोणता, पश्चिम घाट. हा कोणता आहे, पश्चिम घाट, आपण ज्याला सह्याद्री पर्वत म्हणतो. सो हा आहे. आणि हा प्रमुख जलविभाजक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत याच्या दरम्यान जी नदी वाहते तर ती आहे नर्मदा नदी. नर्मदा नदी या ठिकाणी वाहते. आणि सातपुडा पर्वताच्या खालच्या बाजूने, दक्षिण बाजूने जी नदी राहते तर ती आहे कोणती, तापी नदी. आता तापी नदी जर तुम्ही बघितली तर याच्या खाली एक डोंगर रांग आहे.
तर ही डोंगर रांग कोणती आहे? तर सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे आणि याच्यामधलं जे खोरं आहे तर ते खोरं म्हणजे कोणतं? तापी खोरं. तापीची प्रमुख उपनदी आहे तर ती उपनदी म्हणजे कोणती? पूर्णा नदी. आणि या तापी पूर्णा खोऱ्याबद्दल जर विचारात घेतलं तरी त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलंय आणि यामध्ये नद्या विचारलेल्या आहेत. याच्यामध्ये डिटेल्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर तापी नदी जर विचारात घेतली तर तिची एकूण लांबी जर तुम्ही विचारात घेतली तर ती 724 किलोमीटर आहे. तापी नदीची एकूण लांबी किती आहे? तर ती एकूण लांबी आहे तापी नदीची 724 किलोमीटर. किती लांबी आहे? तर 724 किलोमीटर ही लांबी एकूण लांबी आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही विचारात घेतली तापी नदी अमरावती जिल्ह्यामधनं वाहते, त्याचबरोबर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यांमधनं वाहते आणि त्या ठिकाणी जर बघितली तर ती 208 किलोमीटर लांबी आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रामध्ये किती लांबी आहे? तर 208 किलोमीटर लांबी आहे. मग याच्यामध्ये काही नद्या आपल्याला माहिती पाहिजे तर तापी नदीला उजव्या तीराने कोणत्या नद्या येतात? गोमाई नदी मिळते, वाकी नदी मिळते, मोठ नदी मिळते, गुळी नदी, अरुणावती नदी या उजव्या तीराने येऊन मिळणार आहेत. आणि डाव्या तीराने येऊन मिळणाऱ्या नद्या बघितल्या तर गिरणा, बोरी, पांझरा, बुराई, वाघूर, अंजनी, पूर्णा या ज्या काही नद्या आहेत तर त्या डाव्या तीराने येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. मग याच्यामध्ये क्रम विचारलेला आहे तर याच्यामध्ये क्रम जर विचारात घेतला तर आन्सर क्रमांक 2 हे तुम्हाला सांगता येतं. मॅपवरती थोडंसं डिटेलमध्ये बघावं लागेल. आणि तुम्हाला माहिती असायला पाहिजे तापी नदी आहे तर हिलाच काय म्हटलं जातं तर खानदेश कन्या या नावाने ओळखलं जातं. खानदेश कन्या म्हणून कोणती नदी ओळखली जाते? तर तापी नदी ओळखली जाते. सो लास्ट क्वेश्चन यामधला जो विचारण्यात आलेला होता तर तो होता हरित क्रांतीबद्दल. आणि हरित क्रांतीनंतर हे सर्वात जास्त उत्पादनात वाढ दर्शवणारं प्रमुख अन्नधान्याचं पीक आहे. तर तिसरी जी काही पंचवार्षिक योजना झाली त्याच्यानंतर आपण काही वार्षिक योजना राबवल्या ज्याला आपण प्लॅन हॉलिडे म्हणतो. त्या कालावधीमध्ये आपल्याकडे भारतामध्ये हरित क्रांती झालेली बघायला मिळते. 1966 ते 69 हा जर कालावधी बघितला तर त्या ठिकाणी फर्स्ट ग्रीन रिव्हॉल्युशन आपल्याकडे झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर गहू हे जे काही पीक आहे तर याच्यामध्ये सर्वाधिक उत्पादन काय झालेलं आपल्याला बघायला मिळतं? वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. गव्हाच्या आपण काही ज्या काही स्पेसीज आहेत, व्हरायटीज आहेत तर या ठिकाणी निर्माण केलेले आपल्याला बघायला मिळतात. सो याच्यामध्ये जर बघितलं तर हे गहू हे पीक आपल्याला बघायला मिळतं. सो थँक्यू. हे आपण जे डिस्कशन बघितलं तर हे संपूर्ण डिस्कशन 2020च्या पेपरचं बघितलेलं आहे. क्वेश्चन पेपरचं डिस्कशन घेण्यामागचा रिझन हा आहे की जर तुम्ही एखादा चॅप्टर वाचला तर तो चॅप्टर आपल्या फार लक्षात कमी राहतो. परंतु त्याचबरोबर तुम्ही जर त्याच चॅप्टरशी रिलेटेड असणारे जर क्वेश्चन सोडवले तर क्वेश्चन सोडवल्यानंतर ती जी काही स्मरणशक्ती असते तर ती अधिक कालावधीची असते. त्याच्यामुळे टॉपिक जेवढा तुम्ही अभ्यास करता, जेवढं पुस्तकं वाचण्यावरती तुम्ही भर देता तेवढंच तुम्ही ज्यावेळेला MCQ पॅटर्नच्या एक्झाम्स असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही तोच भर कशावरती द्यायला पाहिजे तर तो MCQ सोडवण्यामध्ये भर द्यायला पाहिजे. आणि आयोगाचे क्वेश्चन पेपर अनालिसिस फार इम्पॉर्टंट आहे ज्याच्यामधनं आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवता येते. आपले सोर्सेस आपण निवडलेले ते योग्य आहे का ते ठरवता येतं आणि आपण एक्झामच्या तयारीच्या दृष्टीने परिपूर्ण आहोत का हे सुद्धा आपल्याला करता त्याच्यामध्ये लक्षात येतं. सो ही सिरीज आपली कंटिन्यू राहणार आहे. दररोज आपण एक क्वेश्चन पेपर या ठिकाणी डिस्कस करत आहोत. सो धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट पण करा आणि पुढचे पण व्हिडिओ दररोज तुम्ही पाहताल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच Google Play Storeवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.